जय शिवराय बंधू भगिनींनो. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मागास महामंडळाबाबत महाराष्ट्र सरकारनं एक महत्वाचा असा शासन निर्णय घेतलेला आहे. आता महत्वाचं म्हणजे या महामंडळाची थोडक्यात आपण पार्श्वभूमी बघू आणि त्यानंतर जो काही शासनानं शासन निर्णय घेतलेला आहे तो शासन निर्णय सविस्तरपणे बघू. मात्र तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे. तुम्ही जर आपल्या महामराठी या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त बांधवांना ही माहिती शेअर करा की जेणेकरून या महामंडळाची नेमकी पार्श्वभूमी काय आहे आणि महामंडळाबाबतीत महाराष्ट्र सरकारने घेतलेला जो काही निर्णय आहे तो सर्वांना माहीत झाला पाहिजे. तर मित्रांनो, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मागास महामंडळाची स्थापना कंपनी कायदा अधिनियम 1956 च्या अंतर्गत 27/11/1998 रोजी झालेली आहे. त्यावेळी शासनाने एक शासन निर्णय काढला आणि या महामंडळाची स्थापना झाली. या महामंडळाचा उद्देश असा होता की जे मराठा समाजातील बेरोजगार तरुण आहेत या तरुणांना रोजगार मिळण्यासाठी, त्यामध्ये शेतीपूरक व्यवसाय असेल, लघु उद्योग असेल, त्यानंतर वाहतूक उद्योग असेल, प्रक्रिया उद्योग असेल, विपणन असेल, पुरवठा असेल किंवा काही गोष्टींची साठवणूक असेल, यासाठी अर्थसहाय्य करणे, त्यांना योग्य प्रकारची मदत करणे आणि त्यांना एक रोजगारभिमुख बनवणे हा महत्वाचा उद्देश होता. आणि त्यानंतर 12/11/2020 रोजी एक शासन निर्णय पुन्हा शासनाने काढला आणि त्या अंतर्गत याचं जे काही कामकाज होतं ते कामकाज कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विकास विभागाच्या माध्यमातून चालवले जाऊ लागलं. आणि या माध्यमातून मग जे काही बेरोजगार तरुण असतील यांना महामंडळाच्या माध्यमातून कोणत्याही बँकेकडून त्यांनी कर्ज घ्यायचं आणि त्या कर्जावर जे काही लागणारं व्याज आहे त्या व्याजाचा परतावा या महामंडळाच्या माध्यमातून देण्यात येत होता आणि आतापर्यंत तो चालू सुद्धा आहे. आणि बऱ्याच जणांनी या माध्यमातून किराणा दुकान असेल, कोणी कटलरी दुकान असेल, कोणी मशिनरीचं दुकान असेल, एखादा छोटासा उद्योग असेल, पापड उद्योग असेल, कोणी चिप्सचा उद्योग असेल किंवा जेसीबी असेल, कोणी पोकलँड असेल, कोणी एखादी कार घेतलेली आहे जी व्यावसायिकरित्या चालवली जाते, असे बऱ्याचशा व्यवसायासाठी या माध्यमातून कर्ज घेतलेले आणि त्याचा व्याज परतावा सुद्धा बऱ्याच जणांनी मिळवलेला आहे. आता मित्रांनो, जे काही मराठा समाजातले सुशिक्षित बेरोजगार तरुण असतात यांना एकतर या अगोदर आता आरक्षण मराठा समाजातल्या मुलाला नाहीच, ज्यांच्या कुणबीच्या नोंदी आढळलेल्या आहेत त्यांना आरक्षणाचा फायदा होतो. मात्र जे मराठा समाजातील बेरोजगार तरुण आहेत यांना एकतर नोकरी लागायची म्हणलं तर गुणवत्ता खूप मोठी पाहिजे आणि गुणवत्ता जर कमी असेल तर त्यांना नोकरी लागत नाही आणि आरक्षण नाही. यामुळे या महामंडळाच्या माध्यमातून अशा बेरोजगार तरुणांना बिनव्याजी कर्ज देण्याचं काम या महामंडळाच्या माध्यमातून केलं जातं. आता मित्रांनो, सध्या स्थितीत हे जे काही महामंडळ आहेत हे महामंडळ भाडे तत्वावर एका बिल्डिंग मध्ये कार्यरत आहे आणि भाडे तत्वावर घेतलेल्या या बिल्डिंग मध्ये या महामंडळाचं कामकाज चालतं. महाराष्ट्रातील जे काही बेरोजगार तरुण आहेत अशा तरुणांना या महामंडळाच्या माध्यमातून जे कामकाज होतं ते सगळं या बिल्डिंगच्या माध्यमातून होतं. मात्र महाराष्ट्र सरकारने एक आता असा शासन निर्णय घेतलेला आहे की या महामंडळाला 17/1/2026 रोजी जो शासन निर्णय घेतलाय त्या शासन निर्णयानुसार महामंडळाला एक स्वतःची बिल्डिंग असावी, स्वतःची जागा असावी आणि महामंडळ हे आता सारखं कार्यरत असणार आहे. आता मध्ये ज्या काही वावगळ्या उठल्या होत्या, महामंडळाचं 1 महिना 15 दिवस पोर्टल व्यवस्थित करण्याबाबत कामकाज बंद होतं जवळपास 2 महिने आणि त्यावेळेस अशा चर्चा उठायला लागले की आता महामंडळ बंद पडलं का काय, महामंडळाच्या माध्यमातून व्याज परतावा मिळतो का नाही, नवीन अर्ज करता येतात का नाही. मात्र आता सर्व गोष्टी या पूर्ववत चालू झालेल्या आहेत. ज्यांना अर्ज नवीन करायचे त्यांच्यासाठी नवीन अर्ज चालू आहेत. त्यानंतर ज्यांना व्याज परतावा मिळवायचा आहे त्यांच्यासाठी व्याज परतावा मिळवण्यासाठी सुद्धा आपलं जे काही स्टेटमेंट आहे ते अपलोड करणं व्यवस्थित प्रकारे चालू आहे. त्यामुळे ज्यांना नवीन अर्ज करायचे ते सुद्धा करू शकतात. जे जुने आहेत त्यांना काही त्यामध्ये बदल करायचा असेल ते सुद्धा तिकीट जनरेट करून त्या माध्यमातून करू शकतात. आणि आता शासनानं जो काही महत्वाचा निर्णय घेतलेला आहे तो निर्णय असा आहे की महामंडळासाठी एक स्वतःची जागा असावी म्हणून तशी जागा पनवेलमध्ये उपलब्ध करून देण्याचं काम शासनाने केलेलं आहे
आणि लवकरच महामंडळ हे स्वतःच्या जागेमध्ये तिथं बांधकाम होईल आणि बांधकाम झाल्याच्या नंतर तिथं व्यवस्थित प्रकारे आपलं कामकाज चालू होईल असा हा महत्वाचा शासन निर्णय महाराष्ट्र सरकारनं घेतलेला आहे. आता मित्रांनो, तुम्हाला जर महामंडळाच्या बाबतीत पुन्हा काही इतर अडचणी असतील किंवा काही समस्या असतील, कागदपत्राच्या बाबतीत असतील, तर त्या तुम्ही मला नक्कीच कमेंटच्या माध्यमातून सांगू शकता. कारण व्हायलंय काय, व्हॉट्सअपचा मी नंबर दिला होता, मात्र बरेच जण नुसता कॉल करायलेत, मला तो फोन उचलणं होत नाही. कारण इतके कॉल आल्याच्या नंतर माझेही काही वैयक्तिक कामं असतात, ते सुद्धा मी करू शकत नाही. त्यामुळे मी ते व्हॉट्सअपचे मेसेज सुद्धा बघणं बंद केले. त्यामुळे तुम्हाला ज्या काही अडचणी असतील तर तुम्ही मला कमेंटच्या माध्यमातून विचारायच्या. मी त्या कमेंटला, प्रत्येक कमेंटला नक्कीच उत्तर देण्याचा प्रयत्न करीन. आणि असा जो काही शासन निर्णय आहे तो शासनानं घेतलेला आहे. आता या शासन निर्णयाबद्दल तुम्हाला इतर अडचणीबद्दल काही असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट करू शकता. मात्र त्यासाठी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त बांधवांना ही माहिती शेअर करायला विसरू नका. जय महाराष्ट्र.